तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहतोय की मागील अनेक दिवसांपासून विविध बातम्या येत आहेत. त्यामध्येच लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातम्या देखील येत आहेत. त्यापैकी 1183 महिलांसाठी तर खूप मोठा धक्का असणार आहे, कारण त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार असणार आहे. आता यामध्ये कारवाईची टांगती तलवार म्हणजे नक्की काय, तर लक्षात घ्या. आपण याबाबत सविस्तर माहिती घेऊया. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. यातच योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून छाननी सुरू असताना दररोज नवीन बोगस लाभार्थी समोर येत आहेत. आता राज्यामध्ये तब्बल 26 लाख महिलांची गृह चौकशी होणार असल्याचे देखील सांगितले गेले, हे देखील आपल्याला माहिती आहे. पण यामधील सर्वात मोठा धक्का किंवा सर्वात महत्वाची सध्याची अपडेट कोणती आहे, तर लक्षात घ्या की 1183 जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले असून त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे. म्हणजेच की 1183 महिला अशा आहेत की ज्या स्वतः 40-50 हजार महिना पगार घेतात, परंतु त्यांनी हे 1,500 रुपयांचा लाभ घेतला आणि लाडकी बहीण योजनेमधून त्यांना पैसे देखील मिळाले. आता सरकार काय म्हणतंय, तुम्ही पैसे घेतले ठीक आहे, आता आम्ही तुमच्यावर कारवाई करणार आणि ही कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. तर आता नियमांचे उल्लंघन कारवाईचे आदेश काय म्हणतात, तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील फक्त 2 महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र यापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याची यादी महिला व बाल विकास विभागाने तयार केली आहे. या यादीत 26 लाख महिलांचा समावेश असून त्यांची विभागनिहाय चौकशी सुरू झाली आहे. यातच जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत महिला व बाल विकास विभागाने शासनाला अहवाल सादर केला असून सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थातच सीओई यांना या बोगस लाभार्थ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर लाखो महिलांना योजनेतून वगळण्याची शक्यता. अजून एक धक्कादायक बातमी, सध्या 2,29,00,000 लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातीच्या काळात हा आकडा 2,63,00,000 एवढा होता. त्यानंतर 27-26 लाख महिलांना योजनेतून बाद केलं आणि आता 2,29,00,000 महिला पात्र आहेत. त्यामध्ये नंतर काय झालं की 2 महिलांनाच लाभ मिळण्याचा निकष लागू झाला, लाखो महिला बाद झाल्या. त्यानंतर पीएम किसान असेल, त्यानंतर आपल्याला माहिती संजय गांधी निराधार असेल, अशा विविध अपात्रतेमधून महिलांना अपात्र केलं आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना सध्या काय झालंय की योजनेचे पैसे येत नाहीत. त्यांना पूर्वी पैसे आले, परंतु आता मात्र योजनेचे हप्ते त्यांचे जमा होत नाहीत. कारण सरकारने काय केलंय की आता सरकार स्पष्टपणे सांगत आहे की ज्या अटी व जे निकष आम्ही योजनेसाठी लावले होते त्या सर्व निकषांची आम्ही पडताळणी करणार आहे आणि निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच, निकषांमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच यापुढे योजनेचे पैसे आम्ही देणार आहे. इतर कोणालाही योजनेचे पैसे येणार नाहीत. मग आता तुम्हाला जून आणि जुलै महिन्याअंतर्गत पैसे आले नसल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुर्तास तरी अपात्र केलंय एवढं म्हटलं पाहिजे. आता तुमची ज्या वेळीस ही ऑफलाईन पद्धतीने गृह चौकशी होणार आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही पात्र दिसलात तरच तुम्हाला योजनेचे पैसे परत येऊ शकतात. परंतु याबाबत देखील सध्या कोणत्याही प्रकारची अपडेट नाही. अनेक ठिकाणी महिला म्हणत आहेत की आमची चौकशीच होत नाही, आमच्याकडे अंगणवाडी सेविका येत नाहीत. आम्ही महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेतली तर ते देखील याबाबतची सविस्तर माहिती आम्हाला देत नाही आहेत. मग आम्ही जायचं कुठं, आम्हाला योजनेअंतर्गत अपात्र का केलं हे आम्हाला समजणार कसं, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी एक देखील मागणी केली की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने योजनेची पडताळणीची प्रक्रिया करा, जेणेकरून लाडक्या बहिणींना याचा त्रास होणार नाही. कारण सरकारकडे संपूर्ण डेटा तरी आहे. ऑनलाईन पद्धतीने आता रेशनिंग कार्ड देखील उपलब्ध होते, आधार कार्ड देखील उपलब्ध होते. मग तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने चौकशी सहज करू शकता आणि मग त्यामध्ये ज्या अपात्र होतील त्यांना योजनेचे पैसे देऊ नका. मात्र ज्या बहिणी या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत मात्र त्यांचे पैसे बंद करू नका, कारण योजनेची गरज आम्हा सर्वांना आहे, असं देखील लाडक्या बहिणी बोलत आहेत. तुम्हाला या सर्व अटी व या सर्व जे आता सध्या सुरू आहे याबाबत काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ऑनलाईन पद्धतीने पडताळणीची प्रक्रिया व्हावी का याबाबत देखील तुमचं जे काही मत असणार आहे ते स्पष्टपणे कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण त्याबद्दल विविध प्रकारे विविध माध्यमांमध्ये माहिती मांडूया. तसेच
तुम्हाला इतर कोणतेही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारायला विसरू नका, जेणेकरून त्याबाबत देखील आपण व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.